स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा भूगोलाचा 11वा धडा वाहतूक व संदेशवहन याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, फरक स्पष्ट करा. लोहमार्ग व रस्ते मार्ग. लोहमार्ग बांधण्यासाठी रस्ते मार्ग बांधण्यापेक्षा खर्च जास्त येतो, तर रस्ते बांधण्यासाठी लोहमार्ग बांधण्यापेक्षा खर्च कमी येतो. आर्थिकदृष्ट्या लोहमार्ग परवडतात, तर आर्थिकदृष्ट्या रस्ता मार्ग फारसा परवडत नाही. लोहमार्गावरील गाड्यांचा वेग रस्त्यांपेक्षा अधिक असतो, तर रस्त्यावरील गाड्यांचा वेग लोहमार्गापेक्षा कमी असतो. लोहमार्गावरील वाहतुकीत एकाच वेळी जास्त प्रवासी व माल वाहून नेण्याची क्षमता असल्याने वाहतूक खर्च कमी येतो, तर रस्त्यावरील वाहनांची प्रवासी व मालाच्या वाहतुकीची क्षमता ही लोहमार्गापेक्षा कमी असते. वाहतूक आणि संदेशवहन याचा फरक स्पष्ट करा. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा व्यक्तीचे होणारे स्थलांतर म्हणजे वाहतूक होय. व्यक्ती व्यक्ती तसेच समूह यांच्याशी त्यांचा परस्परांशी साधला जाणारा संपर्क किंवा माहिती, विचारांची देवाणघेवाण, ज्ञान किंवा तंत्र यांचे संक्रमण म्हणजे संदेशवहन होय. आपल्या देशातील लोक आणि परदेशीय लोक हे वाहतूक मार्गामुळे संपर्कात येतात. तर आधुनिक संदेशवहन साधनांमुळे जगभरातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधता येतो. भूकंप, दुष्काळ, महापूर इत्यादी सारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तसेच महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी वाहतुकीचे मार्ग महत्त्वाचे ठरतात. विशेष प्रसंगी आणि आपत्तीच्या वेळी जलद संदेशवहनाचे काम तार विभाग करते. पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने. पूर्वीच्या काळी संदेशवहनासाठी पक्षी, प्राणी, मानव यांच्या माध्यमामार्फत संदेशवहन केला जायचा. त्यांना पारंपरिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. तर आधुनिक काळातील उपग्रह संदेशवहन यंत्रणेमुळे जी साधने विकसित झाली आहेत, या विकसित साधनांच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनास आधुनिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. या पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या वेगाला मर्यादा आहेत, तर विज्ञानाच्या झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक संदेशवहन साधनाच्या वेगाला मर्यादा राहिलेल्या नाहीत. पारंपरिक संदेशवहनाची साधने उदाहरणार्थ वाद्य वाजवणे, आरोळी किंवा दवंडी, ध्वजपताका फडकवणे, दूत, कबूतर, प्राणी, मोटारी, जहाज, रेल्वे ही पारंपरिक संदेशवहनाची साधने आहेत. आधुनिक साधने टेलिफोन, मोबाईल, टेलिग्राफ, टपाल सेवा, तार, दूरध्वनी, सागरी तारनाम, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, बिनतारी संदेश यंत्रणा, LCD, लॅपटॉप, व्हिडिओ, ऑडिओ, टेप, सिनेमा, टेलेक्स, उपग्रह, इंटरनेट इत्यादी आधुनिक संदेशवहनाची साधने आहेत. प्रश्न दुसरा, सविस्तर उत्तरे लिहा. वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा. वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो हे आपल्याला खालील माहितीनुसार स्पष्ट होते. वर्तमानपत्रांमधून महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत येतो. वर्तमानपत्रातून पुरवण्या असतात, त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. हे एक प्रकारचे संदेशवहनच आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी इत्यादी समजतात. जर कोणी सापडत नसेल, कोणी बेपत्ता झाले असेल, कोणी हरवले असेल, तर याची माहिती वर्तमानपत्रातून मिळते. टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा. तर घर बसल्या टीव्ही समोर देश विदेशातील घडामोडींची माहिती करून घेऊ शकतो. टीव्हीच्या वापरामुळे जग जवळ आल्यासारखे झाले आहे. कोणत्याही ठिकाणी काय चालले आहे याची माहिती घरबसल्या मिळते, त्यामुळे आपण त्या गोष्टीविषयी जागरूक बनतो. जर कुठे नैसर्गिक आपत्ती आली असेल आणि त्या ठिकाणी आपल्या ओळखीची व्यक्ती असेल, तर आपण संदेशवहनाद्वारे तिच्याशी संपर्क साधू शकतो. अशा प्रकारे टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते? तर भ्रमणध्वनीमुळे जगभरात संदेशवहन करणे फार सोपे झाले आहे. आज जवळपास 99% लोक हे भ्रमणध्वनीचा वापर करतात. संदेशवहनासाठी कॉल, व्हॉट्सअप, फेसबुक, मेसेज, चॅट इत्यादीच्या मदतीने आपण संदेशवहन करू शकतो. प्रश्न 3, खालील माहितीच्या आधारे नावे लिहा. तर विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे. तर विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अकोला इत्यादी आहेत. तर टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा. तर टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे आहेत. पत्रे, पार्सले, पैसे, पाकिटे, टपाल मार्गे अल्प दरात पोहोचवण्याची सोय टपाल कार्यालयात आहे. अत्यंत कमी वेळामध्ये पत्रे पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर हा मोठ्या शहरात केला जातो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तसेच विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम टपाल कार्यालयातून तार विभाग काम करते. तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग खालीलप्रमाणे आहेत. नागपूर, रायपूर, नागपूर, बेतूल,
नागपूर अमरावती आणि नागपूर जबलपूर. महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे सिंधुदुर्ग जिल्हा, विजयदुर्ग, रेडी, देवगड, मालवण, वेंगुर्ला. रायगड जिल्हा धरमतर, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, जयपुरी, राजापुरी, श्रीवर्धन, मोरे, करंजे, रेवस, मांडवे. ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत माहीम, दातिवरे, वसई, भाईंदर, ठाणे व कल्याण, डहाणू, चिंचणी, तारापूर. रत्नागिरी जिल्हा जयगड, रत्नागिरी, रणपार, पूर्णगड, बाणकोट, हर्णे, दाभोळ, गुहागर इत्यादी. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. तर टपाल सेवा, ब गट रस्ते मार्ग, क गट माहितीचे आदानप्रदान, शिवनेरी संगणक व जोडणीचे जागतिक जाळे, स्पीड पोस्ट, आंतरजाल, लोहमार्ग, आरामदायी प्रवास, रोरो वाहतूक, संदेशवहनाची पारंपरिक पद्धत, इंधन वेळ, श्रमाची बचत. याचं उत्तर बघा काय. तर टपाल सेवा संदेशवहनाची पारंपरिक पद्धत आहे आणि स्पीड पोस्ट आहे. शिवनेरी रस्ते मार्ग आहे, आरामदायी प्रवासासाठीची बस सेवा आहे. आंतरजाल संगणक जोडीची जागतिक जाळे आहे, माहितीचे आदानप्रदान आहे. रोरो वाहतूक लोहमार्ग आहे, इंधन वेळ व श्रमाची बचत आहे. उपक्रम भारताने शैक्षणिक व संदेशवहन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांची माहिती मिळवावी, त्यासाठी ICTचा वापर करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.